नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मात्र आरव आणि आलोक रूममध्ये आता त्या मुलीविषयी बोलत आहे। त्यावरती मात्र आरव म्हणतो की ती मुलगी स्पेशल काहीतरी असेल। त्यावरती आलोक म्हणतो की ती भित्री भागूबाई आणि ती म्हणजे स्पेशल आणि छे। अरे हे बघ आरव, एक गोष्ट लक्षात घे, माझं खूप क्लिअर आहे, मी कधी कुणाच्या वाटेला जात नसतो, पण जर कुठे अन्याय झाला तर मी शांत बसू शकत नव्हतो। तेव्हा लगेच आता आरव म्हणतो की हे बघ दादा, मी समजू शकतो आणि हे बघ अन्याय मात्र आता त्या भित्र्या भागुबाईवर झाला होता आणि तू तिला वाचवायला गेला म्हणजे नक्कीच काहीतरी खास आहे तिच्यामध्ये। आणि बरोबर तो त्याचे गाल वगैरे धरतो, त्याची गंमत करत विचारतो की काय आहे रे तिच्यामध्ये इतकं खास। तेव्हा आलोक विचारतो की झालं तुझं बोलणं झालं का? तर आरव म्हणतो की एक सेकंद, अरे तुझ्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन का आहे, मी तुला काय विचारतो। आणि हे बघ दादा, अरे तू टेन्शन घेऊ नकोस आणि मला मान्य आहे की तुला त्या दिशेला जायचंच नाही। जर समजा तुला असं वाटत असेल तर तू बिनधास्त त्या गाडीमध्ये बस ना, तुझी मात्र आता ही गाडी तिला आपोआप तिच्यापर्यंत घेऊन जाईल तुला। किंवा आलोक विचार करतो आणि म्हणतो की आरव, अरे तू खूप मोठी स्वप्न बघतो असं तुला नाही वाटत का? त्यावरती आरव म्हणतो की अरे मोठी स्वप्न बघण्यासाठी काय हरकत आहे बरं। त्यानंतर आता त्याच वेळेस आता इकडे किचन मध्ये प्राजक्ता आणि भाग्य एकमेकींशी बोलत असतात। तर प्राजक्ता म्हणत असते की हे बघ भाग्या, मोठी स्वप्न बघायला माझी हरकत आहे, मला हरकत आहे आणि मुळात मात्र तुला अशी स्वप्न का रंगवत बसायची आहे। त्यावरती मात्र आता भाग्य म्हणते की अगं स्वप्न नाही, पण माझी खरंच इच्छा आहे की तुझं आणि आलोक सूर्यवंशीचं लग्न व्हावं। आणि त्याच वेळेस मात्र प्राजक्ताला आता तो जो काही पार्टीमध्ये आलोकने धिंगाणा घातलेला आहे, जो काही तो वागला, हे सगळं काही घडलेला प्रकार तिच्या डोळ्यासमोर येतो, तिला ते आठवते। तेव्हा आता प्राजक्ता लगेच आता भाग्याला म्हणते की अगं तुला माहिती आहे का तो आलोक सूर्यवंशी कसा आहे, काय आहे। तेव्हा भाग्या खुशत म्हणते की अगं माझं गट फिलिंग्स आहे की तुमच्या दोघांचा जोडा मात्र अगदी खूप छान मस्त दिसेल, एकदम असा एकमेकांना शोभून। तेव्हा प्राजक्ता म्हणते की भाग्य तू काय बोलतेस? भाग्य म्हणते की प्राजू सांग ना, तू आता तरी आलोक सूर्यवंशीला बघितलं असेल ना, कसा दिसतो तो, एकदम स्मार्ट हँडसम कसा दिसतो बरं। आणि विचार कर, तू एखाद्या संकटामध्ये अडकली असेल आणि तो हिरो सारखी एंट्री करून आणि तो असा अगदी एंट्री मस्त करून अगदी इतरांना म्हणजे त्या गुंडांना तुडवेल अशी अगदी डॅशिंग हिरो। तेव्हा आता प्राजक्ता भाग्याकडे बघत म्हणते की हिरो आणि तो हिरो, आणि लगेच मोबाईल घेते आणि मोबाईल मधील जो काही आता पार्टीमध्ये झालेला जो काही प्रकार आहे त्याचा जो काही व्हिडिओ आहे तर ती भाग्याला दाखवते, म्हणते की बघ हा हिरो। आणि तेवढ्यात भाग्य जो काही आता तो व्हिडिओ पाहते त्यामध्ये मात्र आता जो काही आलोक आहे त्याचा पूर्णपणे आता तो कसा आहे काय आहे ही हुबेहूब मात्र भाग्याला पाहायला मिळतं। आलोक सूर्यवंशीने केला पार्टीमध्ये तमाशा आणि जो काही तमाशा केलेला आहे तो बघितल्यानंतर भाग्याला हे बघून धक्काच बसतो। आलोक सूर्यवंशीने जे काही आता पार्टीत आलेल्या पाहुण्यांना मारहाण केली आणि आता मात्र घराच्या बाहेर सगळ्यांना काढून दिलं, त्यामुळे आज हे सत्य सगळ्या जगाला समोर आलेलं आहे। आलोक सूर्यवंशी कोणताही बिझनेस सांभाळण्याच्या लायकीचे नाही। हे सगळं काही बघून आणि ऐकून भाग्य तर तोंडाला हातच लावते, तिला धक्का बसते आणि ती आता प्राजक्ताला म्हणते की ओ माय गॉड, हे सगळं काय आहे राजू, हा माणूस इतका रागीट का असेल, काय झालं असेल याला आणि तो असा रिएक्ट का करतोय, आणि अगं तुला काही माहिती आहे का हे सगळं कशामुळे झालेलं आहे ते? तेव्हा प्राजक्ता म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे। तेव्हा भाग्य म्हणते की काय तुझ्यामुळे, आणि हे सगळं सोडून दे, सॉरी प्राजू, अगं मी विचार केला होता तसा आलोक सूर्यवंशी अजिबात नाही, मला तर असं वाटलं होतं तो एकदम जेंटल टाईपचा असेल, परंतु हा माणूस तर भयंकर आहे, खरंच मीच मूर्ख आहे, तुझ्या आणि आलोक सूर्यवंशीच्या लग्नाची स्वप्न पाहत होते आणि छान आता मला कळलं की तू मगासपासून टेन्शन मध्ये का होती ते। आणि हे बघ तू काळजी करू नको, मीच तुला अशा माणसाशी लग्न नाही करून देणार, माझ्या प्राजूला मात्र एकदम छान मुलगा भेटणार आहे, ते पण माझ्या रोहनपेक्षाही खूपच चांगला। तेव्हा प्राजक्ता खुशून आता भाग्याकडे बघत हसते आणि आता भाग्य जे काही त्यांनी मॅगी वगैरे बनवलेली आहे तर भाग्य आपल्या हाताने प्राजक्ताला एक घास भरवते। प्राजक्ता खूप खुश होत तिच्याकडे बघत खात असते। त्यानंतर इकडे आरव आणि आलोक सुद्धा आता आपल्या रूम मध्ये बसून मस्त गप्पा करत आहे। आरव काहीतरी खात असतो आणि तो आता आलोकला म्हणतो की हे बघ दादा, तू खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि हे बघ तुझ्या बाबतीत मात्र सगळं काही चांगलंच होणार आहे, फक्त तुझ्या बाजूची रिकामी जागा आहे तर ती भरायला हवी आहे आणि तूच बघ, अरे ती मुलगी आल्याने तुझं आयुष्य बदलू शकतं आणि बघ मी तुला जे काही सांगतो त्याबद्दल विचार कर। मात्र आता हा आरव जे काही खातो तर चमच्यामधून ते खाली सांडत असतं, आरवचं लक्ष आहे ते त्याच्याकडे जातं, रागाने मात्र आता बघतो आणि लगेच टिश्यू पेपर घेऊन मात्र ते रागाने पुसतो। तेव्हा आरव म्हणतो की हो सॉरी, आणि तेव्हा तो आता साफ करत असतो आणि तेवढ्यात तो खाली बसतो आणि आलोक मात्र आता पडणार, तोच लगेच आरव त्याला धरतो। तर आरव त्याला म्हणतो की बघ शांत बस आणि विचार कर। आलोक म्हणतो की हो मी विचार केलेला आहे। तर आरव त्याला प्रेमाने भरत असतो
आणि आलोक सुद्धा प्रेमाने खातो आणि म्हणतो की अगोदरच मी विचार केलेला आहे. दोघं सुद्धा आता एका चमच्यानेच खात असतात एकमेकांना भरवत. आलोक म्हणतो की हे बघ मी असा विचार केलेला आहे की मुली लांबच राहिलेल्या बऱ्या असतील. मुली जवळ आल्यात की घोळ होतो. आणि आता आरव म्हणतो की अरे दादा तू कुणाबद्दल बोलतो. आलोक म्हणतो की ते भित्र्या भागूबाई बद्दलच घे. जोरात टाळी सुद्धा वाजवली ना इतकी घाबरते अशातील मुलगी आहे ती. पण तिला गुंडांनी का पळवलं असेल. आरव म्हणतो की तू वाचवावं म्हणून. आणि लगेच आता आलोक त्याच्याकडे बघतो तर आरव त्याच्या तोंडामध्ये आता एक चमचाचा घास घालतो आणि दोघंही आता खात असतात एकमेकांच्या चमच्याने एकाच वाटीत. आणि आलोक म्हणतो की मी तुला सांगतो की नक्कीच तिनेच काहीतरी केलं असेल. नको तिकडे मध्ये जाण्याची तिची सवयच आहे. तशी ती माझ्या डोक्यामध्ये जाते तशी ती त्यांच्या सुद्धा डोक्यामध्येच गेली असेल म्हणून त्या गुंडांनी तिला पळून नेलं असेल. आणि ती चोर तर आहेच जिथे जाते तिथे घोळ घालून ठेवते. तेव्हा आरव म्हणतो की अरे नाही नाही. तेव्हा आलोक म्हणतो की अरे तसंच आहे कारण लास्ट टाइमला तिने माझा माउथ आर्गॉन चोरला होता. तेव्हा आता आरव विचारतो की अरे ती मुलगी आपल्या घरात सुद्धा आली होती का. तर आलोक म्हणतो की हो ती आली होती आणि आज मात्र ती सुलोक्षणाच्या पार्टीमध्ये सुद्धा आली होती. हे बघ मी तिनेच तुला 100% सांगतो की तिनेच काहीतरी केलं असेल. आरव म्हणतो की एक मिनिट म्हणजे ती मुलगी ती भित्री भागूबाई आज आपल्या पार्टीमध्ये सुद्धा आली होती का. म्हणजे ओ माय गॉड मी तिला ओळखतो तर. हे बघ दादा ऐकून घे. आलोक मात्र म्हणतो की नाही मला ऐकायचंच नाही. मी तू बाहेर जायला निघतो तर आरव म्हणतो की नाही दादा प्लीज ऐकून घे बाहेर जाऊ नकोस. तेवढ्यात आता आलोक जोराने ओरडतो आणि म्हणतो की ती मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. त्यानंतर आता प्राजक्ता आणि भाग्य एकमेकींसोबत आता मॅगी खात असतात आणि आपल्या रूम मध्ये येऊन गप्पा करत असतात. आता भाग्य म्हणते की बघ ना अगं किती आठवणी आहे या घरात आपल्या आणि हेच बघ ना अगं असं लपून रात्रीचं खात बसलोय आणि हे सगळं पुन्हा नाही होणार ना प्राजू. मला सांग बरं आपण रात्री मात्र असं पुन्हा लपून छपून खाणार नाही असं कधी होईल बरं. आज मात्र हे शेवटचंच आहे ना कारण भाग्याच्या आता हा लग्नाचा उद्याचा दिवस आहे आणि आज घरातील शेवटचा दिवस म्हणून त्या रात्रभर आता जागत आहे आणि एकमेकींबरोबर गप्पा करत आहे. भाग्य विचारते की मला गोष्ट सांग बरं लग्न झाल्यानंतर खरंच अगं आयुष्य बदलतं का. म्हणजे आतापर्यंत ज्या घराला मी माझं घर म्हणत आले त्या आई बाबांनी मला वाढवलं जिच्या बरोबर मी लहानपणापासून तिच्या कोशीत झोपले अशी माझी पाठ राखीन प्राजू आणि ज्याच्या बरोबर मी खूप आतापर्यंत मस्ती केली असं माझा भाऊ कच्छूप दादा आणि जो काही समोर ठेवलेला आहे टीडी आणि त्याला म्हणते की हा गब्बू. हे बघ प्राजू सकाळी उठल्यानंतर तुम्हाला माझ्या डोळ्यासमोर लागते. रात्री झोपताना जर तू माझ्या बाजूला नाही दिसली तर मला झोप लागत नसते. प्राजू तू सांग की सासरी गेल्यानंतर मी तुझ्याशिवाय काय करणार बरं. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की हे बघ भाग्या लग्न म्हणजे आता नवीन नात्याची सुरुवात नसते तर लग्न म्हणजे त्या मुलीसाठी मात्र तिच्या आयुष्यातील सगळ्यात शेवटचा म्हणजे निरोप देण्याची वेळ असते. ती वेळ मात्र आता जवळ आलेली आहे. आता भाग्या खूप रडत असते तिचे डोळे भरून येतात. प्राजक्ता मात्र खुशून हसत तिचे डोळ्यातील पाणी पुसते. दोघे एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन आता जे काही त्यांचं मैत्रीचं प्रॉमिस आहे ते पूर्ण करतात. एकमेकींच्या हाताला हात देऊन एकमेकींचा गाल धरून एकमेकींना वेडाबाई म्हणतात. हे बघ भाग्य मी तुला एक सांगू का असं प्राजक्त विचारते. निरोप देणं जरीही अवघड असलं तरी सुद्धा तू मात्र तुझ्या नवीन नात्याची सुरुवात छानच करणार आहे आणि हे बघ असं रात्री खाऊ घालायला मी थोडस तुझ्या सोबत असणार आहे का. भाग्य विचारते की का. प्राजू विचारते की का म्हणजे अगर रोहन जिजू असतील तुझ्या मागे पुढे आणि मागे मागे करायला. तेव्हा आता भाग्य हा लाजते आणि म्हणते की प्राजू. तेवढ्यात मात्र ती टेडी हातात घेते आणि भाग्याच्या समोर धरत म्हणते की मग रोहन जिजू म्हणतील भाग्या आता मात्र मला तुझ्याशिवाय करमत नाही म्हणून ती भाग्याची गंमत करत असते. भाग्य म्हणते की प्राजू. दोघे आता खूप हसत असतात आणि पुन्हा आता घट्ट मिठी मारत एकमेकींच्या मिठीत येतात आणि असं करता करता मात्र सकाळ होते. आता जे काही कंपनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या प्रत्येक लोकांनी मात्र आता त्यांची इन्व्हेस्टमेंट माघार घेतलेली असते म्हणून आता ह्या सूर्यवंशीच्या कुटुंबात मात्र आता सगळं काही म्हणजे सगळेजण धक्कादायक टेन्शन मध्ये आहेत. श्रेयस मात्र मोठ्या आईला हे सर्व सांगत असतो आणि तेवढ्यात आरव मात्र फोनवर आता एका इन्व्हेस्टरशी बोलत येत असतो. हे बघा तुमचं काही नुकसान होणार नाही तुम्ही असं काही करू नका. फोन ठेवल्यानंतर आता तो सुलोक्षणा सूर्यवंशी जवळ येतो आणि म्हणतो की मम्मा सकाळपासून मला इन्व्हेस्टरचे फोन सुरू आहेत. सगळेजण मात्र इन्व्हेस्टमेंट मागे घ्यायची म्हणतात. त्यांना असं वाटतं की आपण त्यांना फसवतो. तेव्हा अंबिका खूपच टेन्शन मध्ये येते आणि ती सुलोक्षणाला विचारते की जाऊ बाई आता कसं करायचं बरं. तेव्हा सुलोक्षणा फक्त विचारत असते. तेव्हा आता तृप्ती तेवढ्यात रागाने श्रेयसला म्हणते की तू जरा शांत बसतील का काय करतोस. श्रेयस तिच्यावरच ओरडतो की तू वेडी आहेस का.
तृप्ती म्हणते की हो मी वेडी आहे, हे सगळं नुकसान कोणामुळे झालेलं आहे, मोठी आई आणि त्यांच्या सुपुत्रामुळे. आणि हे बघ मला सुद्धा थोडंसं टेन्शन आलं होतं, पण आता मला काय वाटतं ते तुला सांगू का? जो काही प्रॉब्लेम आहे ना तर त्याला संधी म्हणून आपण वापरायला हवं. तेव्हा श्रेयस विचारतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे? त्यावरती तृप्ती सांगते काल रात्री मात्र अख्ख्या जगाला समजलेलं आहे आलोक सूर्यवंशी यांची अवस्था काय आहे ते. त्यामुळे तो आता सूर्यवंशी इंडस्ट्रीचा कारभार सांभाळण्याच्या पात्रतेचा सुद्धा नाही हे सुद्धा जगाला कळलंच असेल. आणि त्यामुळे जर हे असं सतत सुरू राहिलं तर किमान पुढच्या एका आठवड्यामध्ये कंपनीचा सगळा काही कारभार आपल्या हातामध्ये असेल. आणि तू विसरलास का? अरे तुझ्या आजोबांचं जे काही व्हील होतं त्याप्रमाणे मात्र आता आलोकच्या नंतर सगळा कारभार सांभाळण्यासाठी तुझंच नाव आहे. त्यामुळे एक काम कर, आलोक सूर्यवंशी याची जितकी बदनामी व्हायची आहे तर तितकी होऊन दे. त्याची जर बदनामी झाली तरच मात्र तू सूर्यवंशी इंडस्ट्रीचा मालक बनशील. तृप्ती बरोबर त्याला कानमंत्र देते. हे ऐकून मात्र श्रेयस तर खूपच खुश होतो. तेव्हा आता सुलक्षणा विचार करत असते. ती आतापर्यंत काही बोलत नाही आणि तेवढ्यात आता ती आतमध्ये जायला निघते. तेवढ्यात श्रेयस तिच्या समोर येतो आणि म्हणतो की मोठी आई तू कुठे निघालीस? अगं अजून काही सोल्युशन मिळालेलं नाही. आपला बिझनेस बुडण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्यावर मात्र कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. मग तूच सांग की काय करायचं आहे ते. तेव्हा आता सुलक्षणा आता सूर्यवंशी स्पष्ट शब्दात उत्तर देते की ज्यांना विश्वास ठेवायचा नसेल ते नाही ठेवणार आणि ज्यांना विश्वास ठेवायचा असेल तर ते या परिस्थितीत सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतील. बिझनेस कसा मात्र व्यवस्थित आणायचा, या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं याचा प्लॅन माझ्याकडे तयार आहे आणि तो फक्त आता काहीतरी मार्ग निघतो का काय ते बघ. तेव्हा आता लगेच आता सुलक्षणा जायला निघते, परंतु तृप्ती लगेच म्हणते की वा वा मोठी आई, म्हणजे बिझनेस आता तुमचा मुलगा मात्र अगदी सगळं काही संपवण्याचा प्रयत्न करतो आणि तो बिझनेस कसा वाचवायचा गोळ तुमचा मुलगा घालून ठेवतो आणि तो बिझनेस वाचवण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग काढण्यासाठी सांगतात. तेव्हा मात्र आता अंबिकाला राग येतो. अंबिका रागाने प्रीतीला म्हणते की तोंड सांभाळून बोल, तू कोणाशी बोलते काही कळतं का तुला? श्रेयस मात्र प्रीतीची बाजू घेतो आणि अंबिकाला म्हणतो की आई ती काय चुकीचं बोलते. तेव्हा अंबिका लगेच आता श्रेयस आणि प्रीतीला म्हणते की जरा शांत बसा, तुम्ही नक्की काय बोलतात? आणि सुलक्षणा त्या दोघांकडे रागाने बघत जायला निघते. तर आरव म्हणतो की हे बघ मम्मा तू सराफांना भेटायला चाललेली आहे का? मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते की नाही मी तिकडे नाही चालले, प्राजक्ताच्या बहिणीचं लग्न आहे, तिने इतक्या आग्रहाचं आमंत्रण केलेलं आहे त्यामुळे तिकडे आशीर्वाद देण्यासाठी गेलंच पाहिजे. तेव्हा हे ऐकल्यानंतर श्रेयस आणि तृप्तीला फारच राग येतो. रागाने ते दोघंही आता बघत असतात. आता इकडे आजी मात्र भाग्य आणि प्राजक्ताच्या रूमकडे येते. आता खूप उशीर झालेला असतो पण तरी सुद्धा आता प्राजक्ता आणि भाग्या झोपलेल्या असतात, कारण रात्री खूप उशिरा झोपलेल्या आहेत म्हणून मात्र त्या झोपलेल्या आहेत. तेवढ्यात आजी मात्र त्यांच्या रूमकडे येते आणि आता बघते तर काय, अरे देवा ह्या तर अजून झोपलेल्या आहेत. पण मात्र आता दरवाजा वाजवते. अगं उठा उठा, अगं उठा लवकर भाग्या, अगं तुझं लग्न आहे आज, उठ लवकर. आणि तेवढ्यात आता आजी जोर जोराने ओरडत असते की भाग्या भाग्या अगं उठा लवकर उठा. आणि तेवढ्यात दोघी आता डोळे उघडतात आणि भाग्य आवाज देते की हो हो आजी उठलो. आणि आता दोघेही उठून बसतात. तर भाग्य आता प्राजूला म्हणते की प्राजू अगं आज माझं लग्न आहे. तेव्हा आता प्राजू म्हणते की भाग्या मी तुला खरंच खूप मिस करेन. खुश होत आता लगेच तिचा किस घेते आणि दोघी आता एकदम खूप खुश होतात, कारण आज प्राजक्ता आता इतकी म्हणजे नाराज असते आणि खुश सुद्धा असते, कारण भाग्याचं लग्न आहे आणि आज मात्र भाग्य दुसऱ्या घरात जाणार आहे याचं सुद्धा तिला फार वाईट वाटतं. मस्त आता प्राजूचा केस घेते आणि उठते आणि तयारीला लागते. तर प्राजक्ता भाग्याकडे बघत असते आणि म्हणते की मनात की भाग्य आज तुझं लग्न आहे आणि मला माहिती आहे की तू या दिवसाची खरंच खूप वाट बघत होती आणि सगळं काही छान होईल, परंतु मात्र मी तुझ्या लग्नामध्ये तुझ्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी तेथे नसेल, कारण रोहन मला बघेल आणि त्याची आई सुद्धा मला बघेल, त्यामुळे तुझ्या लग्नामध्ये मात्र मी नसणार आहे, मला माफ कर. आणि तेवढ्यात भाग्य धावतच मात्र आता प्राजू जवळ येते आणि प्राजू म्हणत तिला घट्ट मिठी मारते. भाग्याला खूपच आनंद झालेला असतो, परंतु प्राजू मात्र आता अगदी नाराज असते, कारण तिच्या लग्नामध्ये तिला थांबता येणार नाही याचं तिला फार वाईट वाटतं. बाहेर आता कौस्तुभची सर्व काही तयारी सुरू असते. आता मानपानाचं जे काही सामान वगैरे आहे ते सगळं तयारीने मात्र बाहेर ठेवायला सांगत असतो. आणि तेवढ्यात मात्र काही पाहुणे आहे तर ते आतमध्ये जातात. तर तृप्ती लगेच त्यांच्याशी गोड गोड आता हसून कौस्तुभच्या जवळ येते आणि कौस्तुभला म्हणते तू पैशाचं काय करणार आहेस? तेव्हा कौस्तुभ टेन्शन मध्येच म्हणतो की मला माहिती नाही. त्यावरती तृप्ती म्हणते की माहिती नाही म्हणजे तू मला टेन्शन देतोस असं परत म्हणते.
तेव्हा कचू म्हणतो की मला सुद्धा टेन्शन आहेच, तू एक काम कर, तू अगोदर हे सामान घे आणि गाडीमध्ये ठेवू नये, म्हणून तो तिच्या हातामध्ये एक पिशवी देतो आणि मी आलोच असं म्हणतो. तृप्ती रागाने ती पिशवी घेते आणि बाहेर येते. तेव्हा आता कौस्तुभला मात्र टेन्शन आलेलं असतं. त्याला भाईचं बोलणं आठवतं. आता फक्त कानपाड फोडलं, जर पैसे परत नाही केले तर संपून टाकते. तेव्हा आता कौस्तुभ विचार करतो की काल मात्र त्या भाईच्या तावडीतून सुटका झाली, परंतु तो किती वेळ असा गप्प बसेल आणि जर आज भाग्याच्या लग्नामध्ये येऊन त्याने जर काही तमाशे केले तर, म्हणून त्याला टेन्शनच आलेलं असतं. त्यानंतर मात्र इकडे चारुलता किचन मध्ये असते आणि चारुलताला मात्र आता भाग्य जाणार आहे याचं फार वाईट वाटत असतं. ती मात्र आता सगळं काही सामान वगैरे घेऊन देव वगैरे आता सगळे काही साफसफाई करत असते. आजी तेथे येते. आजी म्हणते की काय ग चारू, सगळी काही तयारी झालीस का? मान पानाचं सगळं काही घेतलं ना, काही राहायला नको. आणि तेवढ्यात चारुलता रडत असते. आजी आता चारुलता काही बोलत नाही म्हणून चारूच्या जवळ येते आणि म्हणते की ए चारू, अगं चारुलता काय झालं? तेव्हा आता आजी तिला धरते आणि तिच्याकडे आता वळून तिला बघते तर ती रडत असते, डोळ्यात पाणी असतं. आजी म्हणते की भाग्या सासरी जाणार म्हणून तुझं मन भरून आलं ना? तेव्हा चारुलता म्हणते की भाग्याचं लग्न व्हावं म्हणून आपण आतापर्यंत किती प्रयत्न केलेत आणि ही तर एक प्रकारे घाईच आहे. आपण सगळं काही विसरूनच गेलो होतो. एकदा की लग्न झालं तरी आता पोरं आपल्या समोर नसणार, भाग्याशिवाय एकही दिवस मी घालवलेला नाही, मग ती लग्न करून गेल्यानंतर कसं होणार तिच्याशिवाय? तेव्हा आता आजी तिला समजावते की अगं जगाची रीतच तशी आहे. लेक जन्माला आल्यानंतर आई बाबांच्या घरामध्ये आता ती आनंद घेऊन येते. देवाला सुद्धा वाटतं की एवढा आनंद एकाच घरामध्ये का द्यायचा, म्हणूनच लेकीला सासरी पाठवलं जातं, जेणेकरून हा आनंद मात्र आता आपली लेक दुसऱ्यांना देईल म्हणून. त्यामुळे हे बघ चारू, तू आता काळजी करू नकोस, आपली भाग्य आहे तर ती धीट आहे. तेव्हा आता चारुलता म्हणते की हो ना आई, म्हणूनच मात्र मला तिचा फार अभिमान आहे. तिच्या वयाची असताना मी अशी दिसते म्हणून एकही शब्द माझी बोलायची हिंमत नव्हती, परंतु भाग्याला मात्र तिच्या रंगरूपाचा अजिबात कमीपणा वाटत नव्हता. ती आत्मविश्वासाने मात्र ती सगळीकडे वावरत असते. तेव्हा आता आजी म्हणते की अगं हे बघ चारू, कसं आहे की आजकालच्या पोरींना असं वाटतं की काळ बदलला, आपण बिनधास्तपणे जगायचं, परंतु मला असं वाटतं की पोरी बदलल्यात परंतु जग नाही बदललं. जग मात्र अजून सुद्धा त्या चष्म्यातून आता बघतय, आपण काळजी घ्यायला हवी. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर चारुलता म्हणते की म्हणजे नक्की काय? आणि हे आजी म्हणते की हे बघ आता आपण हे लग्न पार पडायचं आणि त्यात म्हणजे आता त्या दळभद्री प्राजक्ताने रोहन रावांना भेटून घोळ घालून ठेवलेला आहे. त्यामुळे मला अजून सुद्धा तीच भीती वाटते, ती अभद्र प्राजक्ता आहे ती मात्र आता परत त्या रोहन रावांच्या समोर गेली तर. त्यानंतर इकडे भाग्य आपली बॅग वगैरे भरत असते आणि तेवढ्यात प्राजक्ता येते. प्राजक्ता म्हणते की काय नवरीबाई झाली की नाही तयारी? तेव्हा आता भाग्य म्हणते की बघ ना अगं प्राजू, खूप वाईट वाटतं, कारण बघ अख्खं कपाट मी रिकामं केलं. असं वाटतं की लग्न म्हणजे बाईचा नवा जन्मच असतो. आतापर्यंत जे काही जगलेलं आयुष्य आहे ते सगळं आता मागे सोडून नवीन आयुष्य जगायला निघायचं. आणि बघ ना प्राजू, अगं हे सगळं किती कठीण आहे. अगं माहेर सोडून जायचं आहे आपल्याला आणि नवीन नाती जोडायची आहे. माहेर सोडल्याचं जे काही आपल्या मनातील दुःख आहे ते सगळं काही विसरून सासरी जाऊन आपल्याला आनंद वाटायचा आहे. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की हे बघ भाग्य, अगं कितीही कठीण असलं ना तरी सुद्धा घाबरायचं नाही, कारण प्राजक्ताला टेन्शन आलेलं असतं. आता नवीन घरात जायचं म्हटल्यानंतर प्राजक्ता तिला आधार देते की हे बघ लक्षात ठेवायचं, तुझ्या सासरी पडणाऱ्या प्रत्येक पावलावर 2 घरांचं सुख आणि असंख्य नात्यामधील विश्वास अगदी दडलेला असतो. आणि परत आता ती खिचडी घेऊन आलेली असते आणि म्हणते की बघ ना मी सुद्धा काय बोलत बसले, विसरूनच गेले, अगं मी तुझ्यासाठी मस्त गरम गरम साबुदाणा खिचडी बनवली, तर खाऊन घे. म्हणून आता प्राजक्ता तिला आपल्या हाताने भरवायला जाते, पण भाग्य म्हणते की नाही प्राजू, मला नाही खाऊशी वाटत. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की अगं असं कसं, मला माहिती आहे की तुला उपवास सहन होत नाही म्हणून, आणि जर कोणी आलं तर पुन्हा कटकट करतील बघितल्यानंतर, त्यामुळे तू प्लीज खाऊन घे. तेव्हा आता भाग्य म्हणते की हो करून दे कटकट, कारण माझी पाठराखीण आहे ना माझे लाड करण्यासाठी. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की हो आहे, पण चल आता खाऊन घे. म्हणून प्रेमाने ती आता भाग्याला आपल्या हाताने भरवते आणि वेडाबाई तेव्हा आता भाग्य सुद्धा खाते आणि आपल्या हाताने ती प्राजक्ताला सुद्धा भरवते. खाता खाता मात्र भाग्य आता खाऊन झाल्यानंतर म्हणते की प्राजू, मला एक प्रॉमिस हवं आहे. तेव्हा मात्र आता प्राजक्ता विचारते की काय प्रॉमिस हवं आहे? तर भाग्या लगेच मात्र तिचा हात धरते आणि म्हणते की आज मात्र तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. तेव्हा आता भाग्या म्हणते की हे बघ प्राजू, मला माहिती आहे की सूर्यवंशीच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, परंतु आज मात्र माझं लग्न आहे आणि मला सगळ्यात जास्त माझ्या पाठराखींची गरज आहे. तेव्हा आता प्राजक्ताला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. ती फक्त भाग्याकडे पाहत असते, कारण आता प्राजक्ताला हेच माहिती असतं
असतं की मात्र तिला थांबता येणार नाही. काय करावं तेच काही कळत नसतं. एकतर ती थांबली आणि रोहन रावांच्या आणि त्यांच्या आईंच्या जर समोर आली तर लग्नामध्ये काही घोळ व्हायला नको, म्हणून प्राजक्ता मात्र ह्या लग्नामध्ये थांबायला तयार नसते. आणि त्यात म्हणजे भाग्याने आता तिला प्रॉमिस वचन मागितलेलं असतं की तू माझ्यासोबत मला लग्नामध्ये हवी आहे. तेव्हा प्राजक्ताला आता खूप टेन्शन येतं की नक्की काय करावं. आता दोन्ही बाजूने मात्र आता प्राजक्ता अडलेली असते. प्राजक्ता विचारात पडते आणि मनामध्ये तिला खूप दडपण आलेलं असतं. ती खूप टेन्शनमध्ये मनात म्हणते की भाग्या, अगं मी तुला कसं सांगू की खरंच कसं समजावू, मला हे लग्नामध्ये नाही थांबता येणार. रोहन आणि रोहनची आई मला बघतील, एक वेळ मात्र मी ते सगळं काही सांभाळून घेऊ शकते, पण मामीला मात्र मी नाही आवडणार मी लग्नात आले म्हणून. एकतर मी मामीला वचन दिलेलं आहे, माझ्यामुळे प्राजक्ताच्या लग्नामध्ये काही अडचण नाही येणार. मात्र आता मी कसं सांगू भाग्याला हे सर्व कसं समजायचं. तेव्हा आता ती मनामध्ये हे दडपण ठेवून असते आणि एकतर आता ती भाग्याकडे पाहत असते. भाग्याने तिचा हात पकडलेला असतो की तिला वचन हवं आहे. मग आता प्राजक्ताला नक्की काय करावं तेच काही कळत नसतं. शेवटी भाग्य नाराज होऊ नये म्हणून ती तिच्या हातावर हात ठेवते. भाग्य लगेच खुश होते. मित्रांनो, आता प्राजक्ता तिच्याकडे बघून हसत असते. तिला खुश ठेवण्यासाठी ती आता हे सगळं काही म्हणते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र पैशाची काहीतरी सोय करायची आहे, म्हणून मात्र आता बाबांनी आता जे काही घराचे पेपर्स आहेत तर ते घर गहाण ठेवण्याचं ठरवलेलं असतं आणि ते पेपर्स मात्र हातामध्ये घेऊन हे सर्व पाहत असतात. आणि तेवढ्यात तृप्ती मात्र आता हे सर्व काही पाहते आणि तृप्तीने मात्र आता प्लॅन केलेला असतो. जे काही आता हे सामान तेथे ठेवलेलं आहे ते सामान मात्र तृप्ती आता मुद्दाम पाडून देते आणि मुद्दाम पाडून देऊन म्हणते की आई ग हे सगळं काही पडलं. आता रुखवताचं सगळं काही ते सामान असतं आणि ते खाली पडलं आणि फुटलेलं बघून मात्र चारुलता आजी आणि तेथे जमलेल्या सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. प्राजक्ता आणि भाग्य सुद्धा धावतच आलेले असतात आणि वैद्यबुवा सुद्धा तिथे असतात. तृप्तीचं हे नवीन नाटक असतं. तेव्हा आता आजी जोरातच ओरडते की रुखवताचं सामान आहे. तर प्राजक्ता म्हणते की बाकी जे काही सामान आहे तर त्याचं काही नुकसान नाही झालेलं आणि जे काही रुखवताच्या सामानामध्ये नवरा नवरीची जोडी असते ती जोडी तुटलेली आहे असं प्राजक्ता ते ती जोडी उचलते आणि म्हणत असते ती जोडी आहे तर ती मी जोडून आणते, म्हणून मात्र ती आतमध्ये जायला निघते. आणि तेवढ्यात आजी म्हणते की प्राजक्ता, अगं तू कशी जोडणार, तू तर तोडणारी आहे, म्हणून आजी मात्र प्राजक्ताला खूप बोलत असते. आणि तेवढ्यात मात्र सगळेजण आता बाहेर मग्न आहे. तर त्या संधीचा फायदा घेऊन मात्र तृप्ती आत जाते आणि तृप्ती मात्र आता ते पेपर चोरणार असते. तर मित्रांनो, शेवटी नक्की काय होईल, आता हे ठरलेलं लग्न कसं मोडेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.